जीवनात कधी-कधी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आपण प्रार्थना करतो, आशा ठेवतो, वाट पाहतो, पण काहीच बदल होत नाही. अशा वेळी आपल्याला एकटं वाटतं, निराशा येते. पण जर या अडचणींच्या मागे काही मोठा हेतू असेल तर? जे आपल्याला आपत्ती वाटतं, तेच कदाचित आपल्याला काहीतरी चांगल्या दिशेने नेत असेल तर? एकदा काय झालं, समुद्रात एक मोठं जहाज भयंकर वादळात सापडलं आणि बुडालं. जहाजावरील सर्व लोक बुडून गेले. फक्त एक माणूस वाचला. देवाच्या कृपेने तो बेशुद्ध अवस्थेत एका निर्जन बेटावर जाऊन पोहोचला. जेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा त्याला जाणवलं की तो पूर्णपणे एकटाच आहे. आजूबाजूला कोणीच नाही. निराश होऊन त्याने आकाशाकडे पाहून प्रार्थना केली, हे देवा, मला मदत कर, कुणाला तरी पाठव. संपूर्ण दिवस गेला, पण कोणीच आलं नाही. काही दिवसांनी त्याने प्रार्थना करणेही थांबवले. त्याचा विश्वास ढासळला. तरीही जगण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू ठेवले. झाडांच्या फांद्या गोळा करून एक छोटंसं आश्रयस्थान म्हणजे झोपडी बांधली. नारळ तोडून खाणं, मासे पकडणं, अशा प्रकारे तो जगू लागला. 15-20 दिवस उलटले. त्याला आता पूर्णपणे वाटायला लागलं की कोणीही त्याला वाचवायला येणार नाही. एक दिवस तो नारळ गोळा करायला गेला. परत आला तर त्याची झोपडी पूर्णपणे जळत होती. ती आग पाहून तो खूप दुःखी झाला. आकाशाकडे पाहून तो रडत म्हणाला, हे देवा, मी तुझ्याकडे मदत मागितली, पण तू मदत केली नाहीस. उलट माझं एकमेव आश्रयस्थानही जाळून टाकलं. तू इतका क्रूर का आहेस? तो पूर्ण रात्र देवाला दोष देत राहिला आणि शेवटी झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी एक मोठा आवाज आला. त्याने डोळे उघडले तर समोर एक मोठं जहाज उभं होतं. आनंदाने तो लगेच जहाजावर गेला. त्याने कॅप्टनला विचारलं, तुम्हाला कसं कळलं की मी इथे अडकलो आहे? कॅप्टन म्हणाला, आम्हाला या बेटावरून धुराचा सिग्नल दिसला, म्हणून आम्ही इथे आलो. तेव्हा त्या माणसाला त्याची जळालेली झोपडी आठवली. त्याला समजलं की जी गोष्ट त्याला दुःखद वाटली, तीच त्याच्या सुटकेचं कारण ठरली होती. त्याला कळलं, देवाची योजना आपल्यापेक्षा कितीतरी मोठी आणि दूरदृष्टी असलेली असते. आपल्या आयुष्यातही असंच होतं. जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपला विश्वास कमी होतो. आपण अधीर होतो, तक्रार करतो. पण आपल्याला माहीत नसतं की देव आपल्यासाठी काय योजना आखत आहे. तो प्रत्येक जीवाची काळजी घेतो. काय द्यायचं, कधी द्यायचं, हे त्याला अचूक माहीत असतं. म्हणूनच जेव्हा तुमचे प्लॅन्स फेल होतात, जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा विश्वास सोडू नका. कारण एक दरवाजा बंद होण्याआधी देव दुसरा दरवाजा उघडत असतो. कधीही आशा सोडू नका.